उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं नाही, तर तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष बदलण्याची ती एक शक्ती आहे. जाणून घेऊया आपण कोणत्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे. रविवार हा सूर्यदेवतेशी समर्पित आहे. ऊर्जा, आरोग्य आणि आत्मविश्वास, तेज, समाजात मान सन्मान हे सर्व मिळवण्यासाठी आपण रविवारचा उपवास करू शकतो. यामुळे रवी ग्रहाचे दोष दूर होतात. सोमवार हा चंद्र किंवा शिवदेवतेसाठी समर्पित आहे. मनशांती, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मकता मिळवण्यासाठी आपण सोमवारचा उपवास करावा. यामुळे चंद्र ग्रहाचे दोष दूर होतात. मंगळवार गणपती किंवा मंगळ ग्रह किंवा हनुमान यांचा वार आहे. संकट मुक्ती, शक्ती, यश प्राप्त करण्यासाठी मंगळवारचा उपवास करायचा आहे. याने मंगळ ग्रहाचे दोष आपले दूर होत जातात. बुधवार गणपती किंवा बुध ग्रहासाठी समर्पित आहे. बुद्धी, संपत्ती, शिक्षणात यश, अडथळ्यांवर मात, व्यवसायात प्रगती मिळवण्यासाठी आपण बुधवारचा उपवास करायचा, जेणेकरून बुध ग्रहाचे दोष दूर होतात. गुरुवार हा विष्णू किंवा गुरु या ग्रहासाठी आपण समर्पित आहे. अध्यात्मात प्रगती आहे, सुख समृद्धी आहे, ज्ञान प्राप्तीसाठी गुरुवारी उपवास करायचा. यामुळे गुरु ग्रहाचे दोष दूर होतात. शुक्रवार देवी किंवा शुक्र ग्रहासाठी आहे. संसार सुखात यश हवं आहे, धन सौख्य, समृद्धी, सौभाग्य, वैवाहिक सुख मिळवण्यासाठी किंवा विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी शुक्रवारी आपल्याला उपवास करायचा. यामुळे शुक्र ग्रहाचे दोष दूर होतात. शनिवार हा शनी किंवा हनुमान देवतेसाठी दिवस मानला जातो. आरोग्य आहे, पीडापासून मुक्ती आहे, संकट मुक्तता आहे, साडेसातीचा त्रास दूर करण्यासाठी शनिवारचा उपवास करायचा आहे. यामुळे शनी ग्रहाचे दोष दूर होतात. ज्या वारी उपवास करतो त्या ग्रहाची कुंडली मधली स्थिती सुधारत जाते, मनोकामना पुऱ्या होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. तेव्हा आजच आपली कुंडली दाखवून कोणत्या वाराला उपवास करण्याची गरज आहे ते जाणून घ्या.